बक्षीस म्हणून दिलेला आहे, म्हणून आपण आज त्याच्या स्तुतीमध्ये स्तवनामध्ये आपण आलेले आहोत. खरोखर ज्या ठिकाणी परमेश्वराची स्तुती आहे, ज्या ठिकाणी परमेश्वराचं स्तवन आहे, त्या ठिकाणी काय आहे? एक मोठा आनंद आहे. हालेलुया, हालेलुया. सगळेजण जागे आहेत का? हालेलुया. जे झोपले ते म्हणा हालेलुया. जे जागे आहेत ते म्हणा हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण पाहतो की परमेश्वराने आपल्यासाठी भरपूर काही चमत्कार केलेले आहेत आणि आतापर्यंत आपण सगळे चमत्कार एक 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 बघतो. पण आज थोडासा वेगळा आपण पाहणार आहोत की परमेश्वर आपल्या जीवनामध्ये त्याची योजना कशी घडवून आणतो. हालेलुया. परमेश्वराची योजना आपल्या जीवनामध्ये नेहमी काय असते? वेगळी असते. मनुष्य अनेक योजना आखतो, पण परमेश्वराची योजना कशी असते? आपल्यासाठी वेगळी असते. परमेश्वर हा काय आहे? सर्वव्यापी परमेश्वर आहे. त्याला सर्व काही माहिती आहे. तो सामर्थ्यवान परमेश्वर आहे. आणि काही जण म्हणतील की सैतान लय शक्तिशाली आहे, असं आहे का? त्याच्यापेक्षा परमेश्वर एकदम सामर्थ्याने भरलेला परमेश्वर आहे. तो सुरुवात आहे आणि शेवट आहे. तो आदी आहे आणि अंत आहे. मग परमेश्वरापासून कुठलीच गोष्ट काय होत नाही? लपत नाही. कोणती गोष्ट लपून राहते का? मी जर कोणती गोष्ट अंधारामध्ये केली तर ती परमेश्वराला दिसणार नाही, असं आहे का? परमेश्वरापासून कोणतीच गोष्ट काही नाही लपलेली नाही. आपण पाहतो पेत्र ज्या वेळेस समुद्रामध्ये जाळं टाकत होता, पेत्राला दिसत होते का तिथे मासे आहेत म्हणून? नाही दिसत. परमेश्वराला ते मासे दिसले आहेत. जे पेत्राचे लपलेले मासे होते ते परमेश्वराला दिसलेले आहेत. आपण पाहतो की कोणाच्या मनामध्ये काय चालू आहे हे फक्त कोण जाणू शकतो? परमेश्वर जाणू शकतो. मी जाणू शकते का की आज तुम्ही या ठिकाणी कशासाठी आलेले आहात? तुमचा काही त्रास आहे का मला माहिती आहे का? ज्यावेळेस तुम्ही मला सांगता त्यावेळेस मला काय होतं ते समजतं. पण आज तुम्ही अशा परमेश्वराकडे आलेले आहात की ज्याला तुम्ही सांगण्याच्या अगोदर माहिती आहे की तुमचा त्रास काय आहे. हालेलुया. आज तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी या ठिकाणी आलेले आहात? आज तुमचा काय प्रश्न आहे हे फक्त कुणाला ठाऊक आहे? परमेश्वराला ठाऊक आहे. कधी कधी आपल्या जीवनामध्ये काय होतं की आश्चर्याचे धक्के, आपल्याला अचानक कोणती तरी गोष्ट ऐकली तर आश्चर्याचे धक्के बसतात, बरोबर आहे ना? कधी कधी अचानक आपल्याला चांगली गोष्ट ऐकायला येते, कधी कधी एखादी वाईट बातमी आपल्याला ऐकायला येते. आणि सगळ्याच बातम्या चांगल्या किंवा वाईट अशा असतात आणि ते ऐकल्यानंतर आपल्याला काय वाटतं? अरे बापरे, हे असं कसं झालं? बरोबर आहे ना? हे असं कसं झालं? अचानक कसं काय असं झालं? किंवा अचानक कोणती चांगली बातमी आली तरी पण आपल्याला काय होतं? आश्चर्य वाटतं. पण परमेश्वराला कधी आश्चर्य वाटतं का? कारण तो काय आहे? काल, आज आणि युगायुग सारखा असणारा देव आहे. त्याला सर्व गोष्टी पहिल्यापासूनच काय आहे? ठाऊक आहे. त्याला कोणत्या गोष्टीचा आश्चर्याचा धक्का बसत नाही. आपल्याला कधी कधी आश्चर्य वाटतं की हे कसं काय झालं? पण परमेश्वर आजच्या दिवसामध्ये जो आहे तो उद्या आहे, उद्या जो आहे तो परवा आहे. तो युगायुग कसा देव आहे? सारखा देव आहे. त्याला कोणती गोष्ट काय आहे? लपलेली नाही. हे फक्त मनुष्यासाठी आहे. काय हे टाइमचं जे आहे ना, टाइम ते फक्त मनुष्यासाठी देवाने ठेवलेलं आहे. आणि परमेश्वर आपला कसा आहे? टाइमाच्या बाहेर आहे. त्याला टाइमाचं काही बाउंड्रीज नाही. काय आहे परमेश्वराला बाउंड्री? काय? काहीच बाउंड्री नाही. तो टाइमाच्या बाहेरचा देव आहे. कारण तो कसा आहे? सर्वव्यापी परमेश्वर आहे. आणि आपण पाहतो सूर्याभोवती काय करते? पृथ्वी फिरते. सगळ्याला माहिती शाळा आपण शिकतो आणि शिकून आलेली काही जण आहेत की सूर्याभोवती काय होते? पृथ्वी फिरते. आणि ज्यावेळेस पृथ्वी चंद्राभोवती फिरते आणि नंतर काय होतं? हे सगळं सायन्स मध्ये आपण शिकतो. हे सगळं सिंपल आहे. पण जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती पूर्ण एक चक्कर मारते तेव्हा आपण काय साजरा करतो? नवीन वर्ष साजरा करतो, बरोबर आहे ना? ज्यावेळेस एक चक्कर पूर्ण होतो त्यावेळेस काय होतं? एक वर्ष संपतं. हे फक्त काय आहे? मनुष्यासाठी आहे. पण परमेश्वराचा असं नाही, कारण तो वेळेच्या बाहेर आहे. त्याच्यासाठी कोणती वेळ ठरलेली नाही. कारण मनुष्यासाठी हे सगळं ठरलेलं आहे. पण परमेश्वर कसा आहे? आपला वेळेच्या बाहेरचा देव आहे. तो आपल्या जीवनामध्ये कार्य करतो. पण आपण कसं राहायला पाहिजे? देवाच्या योजनेमध्ये राहायला पाहिजे. आज किती तारीख आहे? 13 तारीख आहे. आपण आजचा दिवस बघत आहोत, पण उद्याच्या दिवसामध्ये उद्याचा दिवस कसा आहे कोणाला ठाऊक आहे का? पण आपला परमेश्वर आज आहे, पण उद्याच्या दिवसामध्ये काय होणार आहे कोणाला माहिती आहे? परमेश्वराला ठाऊक आहे. प्रियांनो, आपण पाहतो की इब्रीमध्ये वचन सांगतो की परमेश्वर काय आहे? काल, आज आणि युगायुग सारखा देव आहे. जर परमेश्वराला या सगळ्या गोष्टी माहित आहेत तर परमेश्वराला माझं फ्युचर काय आहे, तुमचं फ्युचर काय आहे, तुमचं पास्ट काय होतं किंवा तुमचं भविष्य काय आहे हे सगळं कोणाला माहिती आहे? परमेश्वराला माहिती आहे. कधी कधी आपल्या जीवनामध्ये काय घडतं
हे सगळं देवाला ठाऊक आहे. आपली जन्म देणारी आई आपल्याला एवढं ओळखू शकत नाही, तेवढा परमेश्वर काय करतो आपल्याला ओळखतो. या ठिकाणी कोणी अशी आई आहे का की ती आपल्या लेकराला सगळ्यात जास्त ओळखते? कोणीच नाही. कारण परमेश्वराचं वचन सांगतं की त्याच्या डोक्यावरचे केस सुद्धा परमेश्वराने काय केलेले आहेत? मोजलेले आहेत. आज कोणी आहे का या ठिकाणी की आपल्या लेकराच्या डोक्यावरचे केस मोजत बसले नाही? माझे खूप आवडतीचं लेकरू आहे आणि याच्या डोक्यावरती किती केस आहेत मी आता मोजत बसले, असं कोण आहे का इथं? पण परमेश्वराची एवढी प्रीती आपल्यावरती आहे की त्याने काय केलेलं आहे? मत्तयाचा 10वा अध्याय 30 वचन सांगते की त्याने आपल्या डोक्यावरचे केस काय केलेले आहेत? मोजलेले आहेत. आपली आई हे करू शकत नाही, म्हणजे परमेश्वराने आपल्यावरती किती मोठी प्रीती केलेली आहे. आणि खरोखर आज जर तुम्ही त्या देवाकडे आलेला आहात जो तुमच्यावरती या ठिकाणी अधिक प्रेम करतो, तर त्या देवाकडे जर तुम्ही आलात तर तुम्हाला खरोखर आज काय आहे? परमेश्वर आशीर्वाद देणार आहे. अनेक वेळा आपण प्रार्थना करतो, परमेश्वराकडे येतो आणि परमेश्वराला म्हणतो की परमेश्वरा का माझ्या जीवनामध्ये ही समस्या आलेली आहे, का माझ्या जीवनामध्ये हा आजार आलेला आहे. एखादा आजार आपल्याला येतो पण आपण त्या गोष्टीमध्ये काय करतो? का देवा माझ्याच मागं का आहे असं झालेलं आहे, का माझ्या मागे आजार आलेला आहे, का माझ्या मागे संकट आलेलं आहे, किंवा माझ्या लेकरांच्या मागे का असं लागलेलं आहे. आपण परमेश्वराला प्रश्न विचारतो. जे माझ्या बरोबर होते देवा ते माझ्या पुढे गेले पण मी तिथंच आहे, का मग हे असं? बरोबर आहे की नाही? अनेक वेळा आपण परमेश्वराला प्रश्न विचारतो. मी माझी साक्ष सांगते, ज्यावेळेस मी जरी ख्रिश्चन कुटुंबामध्ये जन्मले तरी पण परमेश्वर साक्ष प्रत्येकाच्या जीवनामध्ये करत असतो. ज्यावेळेस माझा जन्म व्हायचा होता त्यावेळेस माझ्या मम्मीला गर्भ राहत होता, पण त्या गर्भाची वाढ व्यवस्थित होत नव्हती आणि अबॉर्शन होत होतं. असं खूप दिवस झालं. मग एक दिवस मम्मी देवाकडे रडत होती आणि म्हणली की देवा हे असं का होत आहे. अचानक तिच्या तोंडातून एक शब्द निघाला की देवा जे तू बाळ मला देणार आहेस, देवा मला मुलगा दे, आणि जे तू मला मुलगा देणार आहेस त्याला मी तुझ्या सेवेसाठी काय करणार आहे? अर्पण करणार आहे. असं म्हटल्यानंतर एका महिन्यामध्ये मम्मीला म्हणजे दिवस गेले आणि प्रेग्नेंट राहिली. मग तिला विश्वास होता की ती परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकली, म्हणजे आता मला काय होणार आहे? मुलगा होणार आहे. आणि असे दिवस गेल्यानंतर खूप दिवस झाले. मग ज्यावेळेस तिचं पोट दुखायलं तिला खूप कॉन्फिडन्स होता की मी देवाकडे मुलगा मागितला आणि मी म्हटल्याबरोबर त्या महिन्यामध्ये देवाने मला काय केलेलं आहे? लेकराचा आशीर्वाद दिलेला आहे. आणि ज्यावेळेस डिलिव्हरी झाली त्यावेळेस देवाने माझा जन्म झाला. मग मी त्यावेळेस म्हटली की देवा मी तर तुला म्हटलं होतं की मला मुलगा पाहिजे आणि मी त्याला काय करणार आहे? तुझ्या सेवेसाठी सोडणार आहे. आता तू तर मला मुलगी दिलीस देवा, मग मी काय करू? मग त्यावेळेस मम्मी म्हणली की नाही आता जाऊ दे, म्हणजे कदाचित आता देवाला नको, म्हणजे कदाचित मुलगी कशी सेवा करणार की तिला कशी जाऊन एकटी हे करणार, म्हणून मम्मी म्हणली की नाही ठीक आहे. तेव्हा असे भरपूर दिवस गेले. मग दिवस गेल्यानंतर थोडे दिवसांनी मी आजारी पडले, म्हणजे मी सारखं आजारी पडत गेले. मग मम्मीला ती गोष्ट सारखं टोचली देत होती की देवा तू मला मुलगा दे आणि त्याला मी तुझ्या सेवेसाठी पाठवते. मग तेव्हा मी काय करू? मग मम्मीला दुविधा पडली आणि त्यावेळेस तिने प्रार्थना केली, म्हणली की देवा नाही हिला कसं हिला बाहेर सोडू, कारण बाहेरचं जग तर आम्हाला म्हणजे मुली आमच्या घरामध्ये मुली कधी बाहेर पडलेल्या नव्हत्या. मग देवा कसं काय हिला बाहेर सोडून कसं करू? मग मला माहित नाही, पण मम्मीने ठरवलं की मी हिला कुठं बाहेर पाठवणार नाही, जे काही आहे ते घरामध्येच. मग असं झाल्यानंतर एकदा मम्मीला दृष्टांत झाला की मी एवढी आजारी पडले, माझ्या नाकातोंडामध्ये गळ्या घातलेल्या आहेत आणि माझी अवस्था एकदम वाईट आहे. मग त्यावेळेस मम्मीला हा दृष्टांत झाला की उठली, देवाला म्हणली देवा मला क्षमा कर, कारण मी जे तुला बोलले होते ते काय झाले? विसरून गेले. तू मला दिलंस पण ही तुझी योजना होती. मी माझ्या योजनेने तुला मागत होते, मी तुला मुलगा मागत होते माझ्या योजनेने, पण परमेश्वराने काय आहे? तुझी योजना आहे. आणि मी अशीच वाढत गेले. 5 जून 2007 मध्ये परमेश्वराने मला पवित्र आत्म्याचा अभिषेक केला. तेव्हा मी 4थीला होते. मला एवढं जास्त काही माहिती नव्हतं. त्यावेळेस परमेश्वराने मला काय केलं? पवित्र आत्मा दिला. मग प्रार्थना करत बसलेली असताना अचानक मला दुसरी भाषा यायली. मग मी त्यावेळेस प्रार्थना करत होते. परमेश्वराने मला पहिल्यांदा तो दृष्टांत दिला की मी वचन सांगत आहे, एका मंडळीमध्ये थांबून वचन सांगत आहे. तो दृष्टांत मी काय केला? माझ्या मम्मीला ते सांगितला आणि त्यावेळेस मम्मी मला काय म्हणली की हा दृष्टांत तू तुझ्या वहीमध्ये लिहून ठेव. 2007 पासून ज्यावेळेस मी पवित्र आत्मा मिळाला मग तेव्हा मी तो दृष्टांत लिहून ठेवला.
आणि मला माहिती नाही की परमेश्वराला कसं मला वापरायचं होतं, की कसं माझ्याकडून देवाची सेवा करायची होती, मला काहीच माहिती नव्हतं. पण ज्या वेळेस आम्ही फक्त प्रार्थनेमध्ये चालत होतो. मग मी चर्चमध्ये जायचे. चर्चमध्ये गेल्यावर वर्शिप लीड करायचे. वचन कधी सांगत नव्हते, वर्शिप लीड करायचे, आराधनेमध्ये चालवायचे, लेकरांचं संडे स्कूल घ्यायचे. मला वाटायचं देवा तू फक्त एवढंच माझ्यासाठी ठेवलेलं आहे. मी कधी देवाची इच्छा जाणून घेण्याचा, की देवाची योजना माझ्या जीवनामध्ये काय आहे हे जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केलाच नाही. मग मी माझी 12वी कंप्लीट केली आणि 12वी कंप्लीट केल्यानंतर मी GNM साठी फॉर्म भरला गव्हर्नमेंटसाठी. पण त्यावेळेस काय झालं की गव्हर्नमेंटसाठी मी फॉर्म भरला आणि फॉर्म भरल्यानंतर माझा नंबर पण तिथे लागला. इंटरव्ह्यूला तिथे बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्यांनी म्हणले की आम्ही तुम्हाला कॉल करतो. आम्ही घरी गेलो, खूप खुश झालो. मी म्हणलं आता बरं झालं, आता मी इकडं कुठंतरी म्हणजे जॉब करणार आता. म्हणून मी माझं एक करिअर ठरवलं होतं, माझ्या योजना मी ठरवल्या होत्या. पण अचानक असा कॉल आला दुसऱ्या दिवशी. मी, माझी मम्मी आणि माझे मामा आम्ही तिघं गेलो होतो इंटरव्ह्यूला. पण नंतर असा कॉल आला की ओपनमध्ये फक्त 2च ॲडमिशन आहेत आणि तुमचं ॲडमिशन आम्ही कॅन्सल करतो, फक्त एका मार्काने तुम्ही राहिलेले आहात. मी म्हणलं देवा हे असं का माझ्या जीवनामध्ये व्हायलंय, कोणती तरी गोष्ट माझ्या जीवनामध्ये तू काय कर, पूर्ण कर. त्यावेळेस मी देवाला म्हटलं की देवा कोणती तरी गोष्ट अशी असू दे की ती माझ्या जीवनामध्ये पूर्ण आहे. त्यावेळेस मी परमेश्वराची योजना जाणण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावेळेस मी परमेश्वराची योजना जाणली त्यावेळेस मी म्हटलं की नाही, जे देवा तुम्हाला पहिलं सांगितलेलं आहे की मी तुझी काय करायला पाहिजे, सेवा करायला पाहिजे. त्याप्रमाणे आज तुम्ही माझी साक्ष पाहत आहात की मी आज या ठिकाणी देवाची सेवाच करत आहे. हालेलुया. परमेश्वराची जी योजना आहे, परमेश्वर त्याच्या योजनेमध्ये आपल्याला काय करत असतो, चालवत असतो. म्हणून जे गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडत आहेत ना ते घडू द्या. म्हणू नका की माझ्या जीवनामध्ये का असं होत आहे, माझ्या जीवनामध्ये का ह्या समस्या येत आहेत, मीच का आणि माझे लेकरच का, ह्या गोष्टी तुम्ही म्हणत बसू नका. प्रियानो, जीवन आहे आणि जीवनामध्ये काय आहे, चढ उतार तर आहेच, पण त्या चढ उतारामध्ये काय आहे, परमेश्वराचं गौरव आहे. आणि त्या समस्येमधून परमेश्वर तुम्हाला उभं करतो. कसं उभं करतो, साधं उभं करत नाही, तर एक साक्षमय जीवन म्हणून परमेश्वर काय करतो, तुम्हाला उभं करतो. समस्या तुमच्या जीवनामध्ये आज आहे, समस्या उद्या असणार आहे का, नाही. कारण परमेश्वराने काय केलेलं आहे ते तुमच्यापासून काढून घेतलेलं आहे. आज आपण परिस्थितीला बघून नाराज होतो, परिस्थितीला बघून दुःखामध्ये जातो, पण त्या परिस्थितीमध्ये आपण परमेश्वराला हाक मारणे विसरून जातो. परमेश्वराचं वचन सांगते की तुम्हाला हाक मार म्हणजे मी काय करणार आहे, तुला उत्तर देणार आहे. आज आपण परमेश्वराला हाक मारणं म्हणजे काय, प्रार्थना करणं. ज्यावेळेस आपण परमेश्वराची प्रार्थना करतो त्यावेळेस परमेश्वर काय करतो, आपल्या प्रार्थनेचं उत्तर देतं. आणि आपण कुठल्या समस्येतून जात आहोत ना, ती समस्या कितीही जरी मोठी असली, किती संकट मोठं असलं, ते परमेश्वरापुढे कसं आहे, शून्य आहे का. परमेश्वरापुढे कोणतं संकट मोठं आहे का, नाही. तर परमेश्वरापुढे जे आपल्या समस्या आहेत त्या एकदम क्षुल्लक आहेत, एकदम शून्य आहेत. आणि आपल्या जीवनामध्ये जे चढ उतार येतात ना ते खरोखर आपल्या जीवनाला एक वळण देणारे असतात. हालेलुया. जर आपल्या जीवनामध्ये चढ उतार येत असतील तर आपण परमेश्वराला धन्यवादच देत राहायचं, कारण त्यावरून परमेश्वराची योजना काय होत असते, आपल्या जीवनामध्ये पूर्ण होत असते. एक उदाहरण सांगते. एखाद्याला जर आर्मीमध्ये जायचं असेल, एखाद्याला जर आर्मीमध्ये जायचं असेल तर आता समजा तो डायरेक्ट कॅम्पमध्ये गेला त्याचं स्वागत करणार आहेत का, या बंदूक घ्या आणि चला लढायला म्हणणार आहेत का. त्याला काय करावं लागेल, आधी ट्रेनिंग घ्यावी लागेल. त्याला जर बंदूक पकडायला येत नसेल, पुढच्यांना गोळ्या मारायच्या तर मागच्यांना काय करेल, तो गोळ्या मारेल. बरोबर आहे का नाही. बंदूकच पकडायला येत नाही तर कसं करणार माणूस, नाही होणार. तशाच प्रकारे जर आपण पाहिलं प्रेषिताच्या कृत्यामध्ये 9व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस शाऊलाचं परिवर्तन झालं त्यावेळेस शाऊल हा कसा होता, देवाच्या लोकांचा छळ करणारा होता, सगळ्यात माहिती आहे. पण ज्यावेळेस त्याचं परिवर्तन झालं त्यावेळेस लगेच उठून त्यांनी सेवा केली का, आधी त्यांनी काय केलेलं आहे, शिष्यांसोबत तो राहिला, सर्व गोष्टी तो काय केलेला आहे, शिकलेला आहे. आणि हा जो पिरियड असतो आपला शिकण्याचा एकदम टफ पिरियड, म्हणजे एकदम टफ असतो, एकदम असा की आपल्याला त्यामध्ये काहीच कळत नाही की मी आता काय करू. पण त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा आपला विश्वास पाहिजे की परमेश्वराच्या योजनेमध्ये मी आहे, परमेश्वर मला त्याच्या योजनेनुसार काय करणार आहे, चालवणार आहे. आणि संकट तर येतात, संकट तर आहेच, पण हे संकट कसे असतात, साधारण असतात का, कोणतं पण संकट असू द्या हे संकट साधारण असतं का, नाही. तर आपण एक वचन वाचूया, यशायाचे 48वा अध्याय आणि वचन 10.
यशया 48:10. मी तुला गाळले आहे पण रुपयाप्रमाणे नव्हे, मी दुःखरूप भट्टीत तुला कसोटीस लाविले आहे. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराचं वचन काय सांगते? मी तुला काय केलेलं आहे? गाळले आहे. कसं गाळलेलं आहे? रुपयाप्रमाणे नाही, भट्टीप्रमाणे गाळलेलं आहे. हालेलुया. चांदी आणि सोनं सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे ना? त्याला आकार कधी देता येतो? चांदीला आणि सोन्याला ज्या वेळेस सोनं आणि चांदी भट्टीमध्ये टाकतात ना, त्यावेळेस त्याला आकार देता येतो. बिना आकार देता कोणता दागिना तयार झालेला बघितलं? त्याला काय करावं लागतं? अगोदर सोन्याला आणि चांदीला काय करावं लागतं? तप्त भट्टीमध्ये काय करतात? टाकतात. आणि ज्या वेळेस आपण पाहतो की परमेश्वराचं वचन आता आपण वाचलं की मी तुला गाळले आहे मी तुला गाळले आहे पण रुपयाप्रमाणे नव्हे, रुपयाप्रमाणे नाही, मी दुःखरूप भट्टीत मी दुःखरूप भट्टीत तुला कसोटीस लाविले तुला आहे. कसोटीस लावलेली आहे. हालेलुया. कसल्या कसोटीस लावलेला आहे? दुःखरूप कसोटी. म्हणजे काय आहे आता ही दुःखरूप कसोटी? भट्टी. दुःखरूप भट्टी काय आहे? प्रियांनो, हे ज्या समस्या आहेत ह्याच्यातून आपल्याला जाणं काय आहे? भाग आहे. कारण परमेश्वराचं वचनच सांगते की दुःखरूप कसोटीस मी तुला लावलेलं आहे. दुःखरूप भट्टीतून कसोटीस मी तुला लावलेलं आहे. आपण आता वचन वाचलं की दुःखरूप कसोटी काय आहे, दुःखरूप भट्टी काय आहे. ह्या ज्या आपल्या समस्या आहेत, ह्या जे आपले आजार आहेत, की जे आपण ह्या समस्येतून जातो, ह्याच्यातून जर आपण गेलो तर काय होणार आहे? एक उत्तम असा दागिना तयार होणार आहे. हालेलुया. जर त्या दागिन्याला जर आपण अग्नीमध्ये टाकलं नाही तर त्याच्यापासून काही बनेल का? वितळल्याशिवाय काहीतरी बनणार आहे का? काहीच बनणार नाही. दोन घर आहेत प्रियांनो. एक घर जसं बांधले त्याच प्रकारे काय केलेलं आहे? दुसरं पण घर बांधलेलं आहे. आणि त्या दुसऱ्या घराचा जो कारागीर आहे तोच त्या पहिल्या पण घराचा कारागीर आहे. म्हणजे दोन्ही कामं एकाच माणसाने केलेले आहेत. कलरचं काम जर एका माणसाने ह्या घराचं केलं, त्याच माणसाने दुसऱ्याचं पण काम केलेलं आहे. म्हणजे ते दोन्ही घरं कशी आहेत? एकदम सेम आहेत. आणि त्या घरामध्ये रंगरंगोटी सगळी सेम आहे, फर्निचर सेम आहे, सगळं काही सेम आहे. पण एक गोष्ट त्या ठिकाणी काय आहे माहिती का? एक घर कशावर बांधलेलं आहे? खडकावर आहे. आणि दुसरं घर कशावर आहे? वाळूवर आहे. पण हे कधी समजलं? ज्या वेळेस पाऊस आला, ज्या वेळेस वारा सुटला, ज्या वेळेस पूर आला, त्यावेळेस हे समजलं की कोणतं घर मजबूत आहे. हालेलुया. अशाच प्रकारे आपल्या जीवनामध्ये सुद्धा काय होतं? ज्या वेळेस आपण एखाद्या समस्येमधून जातो, एखाद्या आजारामधून जातो, किंवा एखादी समस्या आपल्यावरती येते, पण आपण जर स्थिर उभं राहिलं तर आपण कशावरती आहोत? खडकावरच्या घरासारखे आहोत. प्रियांनो, किती पण वार येऊ द्या, किती पण पूर येऊ द्या, किती पण काही होऊ द्या, आपण तिथून हलणार नाही. कारण आपण कसे आहोत? खडकावरती बांधलेले आहोत. प्रियांनो, आपण पाहतो की अब्राहमाला परमेश्वराने कसं दुःखरूप कसोटीतून काढलेलं आहे, बरोबर आहे? त्याला बाळ नव्हतं, त्याला देवाने 100 वर्षी बाळ दिलं. आणि नंतर तेच बाळ ते दुसऱ्या परमेश्वर काय म्हणतो की तू माझ्यासाठी काय कर? मोरिया पर्वतावर जाऊन समर्पण कर. किती अवघड गोष्ट आहे, बरोबर आहे ना? एकुलता एक मुलगा आहे जो देवानेच दिलेला आहे आणि परत देव मागत आहे. किती अवघड समस्या आहे, किती अवघड. म्हणजे परमेश्वर कशी परीक्षा आपली बघतो. आणि ज्यावेळेस आपण बघतो की अब्राहमाला हे सांगितलं, त्यावेळेस अब्राहम परमेश्वरामध्ये कसा उभा राहिला? स्थिर उभा राहिला. त्यांनी काय केलं? जे परमेश्वराने त्याला सांगितलं त्यांनी जाऊन तसं करायचा प्रयत्न केला. परमेश्वराने त्याला काय केलेलं आहे? दुःखरूप भट्टीतून त्याची कसोटी केलेली आहे. हालेलुया. आपण पाहतो की दाविदाच्या जीवनामध्ये पण दाविदाला पण राजस्थानावर बसायचं होतं, पण एक पायरी त्याला कमी होती. मग त्याने काय केलेलं आहे? गल्हादाच्या छातावर पाय दिला आणि राजस्थानावर बसला. परमेश्वराने काय केलं? त्या ठिकाणी त्याला उंच केलेलं आहे. प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये कितीही दुःखरूप कसोटी असू द्या, कितीही त्रास असू द्या, संकट असू द्या, काहीही असू द्या, पण ज्या नंतर जेव्हा लोक आपल्याकडे बघतील, ज्यावेळेस आपण वितळले जाणार आहोत, त्यावेळेस एक मोठा छान असा दागिना तयार होणार आहे. आणि त्याच्याकडे लोक बघून काय म्हणतील? अरे हा तर असा होता, मग हे कसं झालं? बरोबर आहे ना? हा तर ह्या आजारामध्ये होता, हा तर ह्या दुःखामध्ये होता, हा तर असा होता का? परत मग हा कसं काय एवढा सुंदर दागिना तयार झालेला आहे? त्यावेळेस आपण म्हणू शकतो की मी परमेश्वरामध्ये कसा आहे? स्थिर उभा आहे. मी परमेश्वराच्या योजनेमध्ये चाललेलो आहे. मी परमेश्वराला म्हणतो की परमेश्वरा, तुझी योजना काय आहे हे काय कर?
मला दाखवून दे आणि तुझ्या योजनेमध्ये तू काय कर मला चालव. परमेश्वराचं वचन सांगते की मी तुमची परीक्षा तुमच्या शक्तीच्या पलीकडे होऊ देतो का नाही. आपण वचन वाचू 1 कोरिंथियाचं 10 अध्याय आणि 13 वचन. 1 कोरिंथियाचं 10 अध्याय 13 वचन. मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर उतरली नाही आणि देव विश्वसनीय आहे. तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तुमच्यातून निभावण्याचा उपायही करेल, यासाठी की तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे. हालेलुया. परीक्षा तर आहे, परीक्षा नाही असं नाही. तुम्ही शाळेत जरी गेला तरी परीक्षा आहे. तुम्ही कुठेही या जीवनामध्ये चालत असताना काय आहे, परीक्षा हे आहेतच. पण त्याच्यामध्ये निभावून देणारा कोण आहे, परमेश्वर आहे. इयोबाच्या जीवनाविषयी जर आपण पाहिलं तर इयोबाच्या जीवनामध्ये किती मोठ्या परीक्षा आल्या आपण पाहतो, पण त्याच्यातून परमेश्वराने काय केलेलं आहे, त्याला निभावून बाहेर नेलेलं आहे. त्याला 7 पुत्र आणि 3 कन्या होत्या. त्याच्याकडे भरपूर सारे धनदौलत म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये ज्यांची पुरणपुरं काय होते त्याची संपत्ती होती. पण एक दिवस असा आला की ते सगळं त्याच्यापासून काढून घेतलं. त्यांनी परमेश्वरामध्ये स्थिर उभा राहिला, परीक्षेमध्ये काय झाला टिकून राहिला. आणि ते आपण गाणं म्हणतो कितने संकट होते, त्याच्यातलं एक शेवटचं कडं मला खूप आवडतंय. त्याच्यामध्ये ते पूर्ण मी म्हणते की ते इयोबाच्या ह्याच्यावर आहे. सब कुछ मैंने खो दिया, अकेला मैं हो गया, अपनों ने मुझको ठुकरा दिया, जीवन पीड़ा से भरा. किती संकट आहेत त्या इयोबावर, सगळं त्याच्यापासून निघून गेलेलं आहे. काही सुद्धा त्याच्याकडे राहिलेलं नाही. गुरढोरं तर जाऊ द्या, पण त्याची लेकरं सुद्धा त्याच्यापासून काय झालेलं आहे, निघून गेलेले आहेत. आपण या गीतामध्ये ऐकतो की सगळं होतं त्याच्याकडं आणि सगळं एका मिनिटामध्ये काय झालेलं आहे, त्याच्यापासून निघून गेलेलं आहे. पण त्या परिस्थितीमध्ये सुद्धा तो काय म्हणतो, फक्त प्रभू तुझं नाव माझ्यासाठी काय आहे, बस आहे. तुझं नाव माझ्यासाठी काफी आहे. तुझं नाव फक्त माझ्यासाठी बस झालेलं आहे, कारण मी तुझ्या योजनेमध्ये आहे. हालेलुया. ज्यावेळेस आपण संकटामध्ये असतो, ज्यावेळेस आपल्यावरती एखादं संकट येतं, त्यावेळेस आपण समजून जायचं की मी परमेश्वराच्या योजनेमध्ये आहे. हालेलुया. जो व्यक्ती एकदम निवांत असतो तो परमेश्वराच्या योजनेमध्ये आहे का नाही. ज्या माणसाला संकट आहेत ना तो व्यक्ती परमेश्वराच्या योजनेमध्ये आहे. आणि ज्याप्रमाणे आता आपण ऐकले की इयोब कसा राहिला, सगळं त्याच्यापासून गेलं तरी तो देवाचा धन्यवाद करत, स्तुती करत, आराधना करत आणि परमेश्वरामध्ये कसा स्थिर उभा राहिला. आणि परमेश्वरा म्हटला की ठीक आहे देवा, तुझी योजना माझ्या जीवनामध्ये काय व्हावी, पूर्ण व्हावी. आज तुम्हाला आणि मला सुद्धा हेच म्हणणं गरजेचं आहे की देवा तुझी योजना आज माझ्या जीवनामध्ये काय कर, पूर्ण कर. माझ्याकडे जरी काही नसलं किंवा मी जरी काही नाही, तर देवा तू मला काय आहेस, चालवणारा देव आहेस. मी जरी माझ्या मनामध्ये योजना आखल्या तरी तू देवा तुझी योजना काय कर, माझ्या जीवनामध्ये पूर्ण कर. आपण मोशेविषयी जर पाहिलं तर मोशेविषयी जर आपण पाहतो तर परमेश्वराची योजना होती की मोशेने काय करायला पाहिजे, इस्रायल लोकांना बाहेर काढायला पाहिजे. मोशेने अशाच कोणत्या गोष्टी केल्या का की हा आला आणि समुद्र दुभागला, हे झालं ते झालं, असं काय आहे का नाही. मोशे हा परमेश्वराच्या योजनेमध्ये होता. आणि आपण पाहतो की मोशेने ज्या गोष्टी कधी पाहिल्या नाहीत त्या परमेश्वराने काय केलेल्या आहेत, त्याला पाहायला लावलेल्या आहेत. मोशेने समुद्र दुभागलेला कोणी पाहिलाय का नाही, पण देवाने ते मोशेला पाहण्यासाठी दाखवलेलं आहे. परत आपण पाहतो की का दाखवलं, कारण मोशे हा देवाच्या योजनेमध्ये होता. प्रियानो, आज आपल्यामध्ये कितीही समस्या होत्या, कितीही अडचणी होत्या, फक्त परमेश्वराला म्हणणं गरजेचं आहे की परमेश्वरा मला तुझ्या योजनेमध्ये तू काय कर, चालव. तुझी योजना काय आहे आज मला हे काय कर, तू दाखव. आता एक प्रश्न विचारते, कुणाला वाटतं का की माझ्या जीवनामध्ये संकट यायला पाहिजे. आता मी एवढं सांगितलंय म्हणून प्रश्न विचारते की कुणाला असं वाटतं का की माझ्या जीवनामध्ये संकट यायला पाहिजे. कुणालाच वाटत नाही, वाटतं ठीक आहे. आपण पाहतो की ईसीजी सगळ्यांना माहिती आहे, हॉस्पिटलमध्ये गेले की ईसीजी काढायला लावतात. छातीमध्ये दुखायला किंवा बीपी वाढला काय झालं तर काय म्हणतात, ईसीजी काढून या. मग आपण सहज जातो आणि ईसीजी काढून येतो, बरोबर आहे ना. मग त्याच्यामध्ये ईसीजी मध्ये अशा लाईन असतात, वेव्स असतात अशी अशी अशी. आपण फक्त हे बघतो, ही वेव्ह वर गेली, ही खाली आली, ही इकडे गेली, ही तिकडे गेली. आपण हे फक्त बघतो, पण ते डॉक्टरांना माहित असतं की हे काय आहे ते. मग आपण ज्या वेळेस ईसीजीचं ते कागद बघतो त्याच्यामध्ये जी वेव्स आहेत त्याच प्रकारे आपलं देखील जीवन आहे. आपण वरची वेव्स म्हणजे
एक निगेटिव्ह असते, एक पॉझिटिव्ह असते. वर म्हणजे चढ आणि उतार, बरोबर आहे. आपल्या भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं तर चढ उतार असतात बीसीजी मध्ये. वरची वेव म्हणजे काय तर आपलं जीवन आहे. वरी जातं खाली येते, वरी जातं म्हणजे चढ उतार आपल्या जीवनामध्ये आहे. कधी आपण आनंदी राहतो, कधी काहीतरी संकट येतं, कधी काहीतरी होतं, कधी काहीतरी होतं. म्हणजे ईसीजी मधले जे वेव्स आहेत ते आपलं हे जगातलं जीवन आहे पियानो. आणि जर तुम्हाला समस्या नको आहेत तर वेव काय आहे, सरळ आहे. म्हणजे सरळ वेव म्हणजे काय, माणूस मेलेला आहे, बरोबर आहे. मग चढ उतार पाहिजे जीवनामध्ये, पाहिजे. जर जीवन जगायचंय, हे जगिक जीवन जर तुम्हाला जगायचं असेल तर तुम्हाला या जीवनामध्ये काय आहे, चढ उतार आहे. आज तुम्ही दुःखामध्ये आहे, पण उद्याचे दुःख तुमच्याकडे राहणार नाही. हे चढ उतार नेहमी चालूच असतात. पण प्रियांनो, हे जगिक झालं, पण स्वर्गामध्ये आहे का ते, नाही. कारण स्वर्गामध्ये सगळं काही ऑलरेडी परमेश्वराने काय केलेलं आहे, आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे. म्हणून पाऊल खूप छान म्हणतो की फिलिप्पियरांपत्र याचा 4 अध्याय आणि 4 वचन आपण वाचूया. त्या ठिकाणी परमेश्वर वचन सांगते की प्रभूमध्ये काय करा, पाऊल म्हणतो सर्वदा आनंद करा. कितीही चढ उतार येऊ द्या तुमच्या जीवनामध्ये, तुम्ही वरच्या वेव्स मध्ये जा, खालच्या वेव्ह मध्ये या, पण त्या ठिकाणी काय आहे, पाऊल काय म्हणतो आपण वचन वाचूया. फिलिप्पियरांपत्र याचा 4 अध्याय आणि 4 वचन. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, पुन्हा म्हणेन आनंद करा. हालेलुया. हे आपण पाऊलाचे पत्र अशीच वाचून जातो, पण ह्याच्या मागचं जर बघायचं गेलं तर प्रियानो, हे जे वचन पाऊल फिलिप्पियराच्या मंडळीला लिहितो ना, त्यावेळेस तो एखाद्या अशा चांगल्या जागेवर बसलेला आहे का, एखाद्या चांगल्या ठिकाणी बसलाय. आपण असा विचार करतो की हा, हे सांगायला आपल्याला की प्रभूमध्ये, संत पाऊल आपल्याला काय म्हणतो की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, आणि पुन्हाही म्हणेन की काय करा, आनंद करा. म्हणजे हा कुठेतरी चांगल्या ठिकाणी बसलेला आहे, एक लाईट आहे, फॅन आहे, आणि एक चांगल्या हवेशीर ठिकाणी तो बसलेला आहे, त्या ठिकाणी आपल्याला पत्र लिहित आहे. पण हे असं नव्हतं. संत पाऊल कुठं होतं माहिती का तुम्हाला, ज्यावेळेस तो हा फिलिप्पियराच्या मंडळीला पत्र लिहितो त्यावेळेस तो तुरुंगामध्ये होता. आणि कधी येतील, कधी त्याला घेऊन त्याचा शिरच्छेद करतील, कधी त्याला मारतील, अशा परिस्थितीमध्ये एका जेलमध्ये तो होता. आणि त्या जेलमध्ये, आता तुम्हाला जेल म्हणल्यानंतर तर सगळ्यांना माहिती आहे तिथे लाईट पंखा असतो का, एका अंधारी कोठडीमध्ये एकच खोली असते आणि त्या खोलीमध्ये तो पत्र लिहित आहे. त्या परिस्थितीमध्ये पाऊल काय म्हणतो की प्रभूमध्ये काय करा, तुम्ही सर्वदा आनंद करा. जर पाऊल त्या परिस्थितीमध्ये आनंद करतो तर आपण तर किती चांगल्या परिस्थितीमध्ये आपण आनंद करू नये का. हालेलुया. त्या परिस्थितीमध्ये जर पाऊल आनंद करतो तर आपण या परिस्थितीमध्ये आनंद करत नाही. आपण फक्त आपल्या त्या ईसीजीच्या वेव्सकडे बघत बसतो. आज चढ उतार माझ्या जीवनामध्ये आले, चला दुःख करायचे, आज हे आहे, ते आहे, हे आहे, हे बघत बसू नका. परमेश्वराकडे तुमचं लक्ष राहू द्या, कारण परमेश्वराकडे तुमची योजना, तुम्ही परमेश्वराच्या योजनेमध्ये चाललेले आहात. आणि खरोखर परमेश्वर आज त्याच्या योजनेमध्ये जर तुम्हाला चालवत आहे ना, तर खरोखर एक चांगला दागिना, उत्तम असा दागिना परमेश्वर तुमच्यापासून काय करणार आहे, तयार करणार आहे. आणि जे लोक सदा आनंदी असतात ते सैतानाला काय करतात, टेन्शन देतात. सैतान म्हणते, अरे मी एवढं ह्याला त्रास दिला, एवढे आजार ह्याच्यावरती आले. योगाच्या जीवनामध्ये आत्ताच सांगितलं तुम्हाला, योगाच्या जीवनामध्ये सैतान परमेश्वराला त्याची मागणी करतो आणि म्हणतो, नंतर काय होतं, तो त्या परिस्थितीमध्ये सुद्धा योग काय करतो, परमेश्वराला धन्यवादच देतो, आनंदच करतो. सगळं त्याच्यापासून निघून गेलं तरी तो काय करतो, आनंद करतो. आणि सैतानाला मग काय होतं, टेन्शन येतं. आणि सैतान म्हणतो की अरे मी तर ह्याच्यासाठी एवढे पाश मांडले होते, मी ह्याच्यासाठी एवढं सगळं केलं, एवढं मी ह्याच्यासाठी करून पण हा काय करत आहे, प्रभूमध्ये आनंद करत आहे. मग सैतान आपल्याकडे राहील का, लगेच तो काय होणार, आपल्यापासून निघून जाणार. परमेश्वराचं वचन काय सांगतं की मी तुमचे दुःख काय करणार आहे, आनंदामध्ये बदलून टाकणार आहे. हालेलुया. स्तोत्र संहिता 119 आणि 71 मध्ये जर आपण वाचले 71 पासून, तर परमेश्वराचं वचन सांगतं की पीडित झाल्यामुळे काय झालं, माझं बरं झालं, कारण त्याने करून मी काय केलो, तुझे नियम शिकलो. ज्यावेळेस आपण आपल्या ह्या अडचणीमध्ये असतो, आपण जेव्हा ह्या समस्येमध्ये असतो, त्यावेळेस आपण काय करतो, परमेश्वराचे नियम शिकतो. कधी कधी परमेश्वर काय करतो, आपल्याला शिस्त सुद्धा लावतो बरं का. जर आपण परमेश्वराच्या योजनेमध्ये आहोत तर परमेश्वर आपल्याला काय करतो, शिस्त लावतो. योनाचं जीवन जर आपण बघितलं तर परमेश्वराने किती साधं आणि सोपं काम त्याला सांगितलं होतं की तू काय कर, निनिवे शहरामध्ये जा आणि काय कर, त्या ठिकाणी सुवार्ता प्रचार कर. एकदम साधं आणि सोपं काम सांगितलं होतं, पण त्याने काय केलं, निनिवेला गेला का, तार्सेसला गेला. त्याच्या मनाने तार्सेसला निघून गेला. मग आपल्याला पुढे माहिती आहे की वादळ आलं,
मग त्याला पाण्याची चिठ्ठ्या टाकल्या लोकांनी, मग त्याला पाण्यावर समुद्रामध्ये फेकून दिलं, मग एक मासा तयार केला. हे सगळं आपल्याला काय आहे माहिती आहे प्रियानो. आणि ज्यावेळेस मासा तयार केला त्यावेळेस काय झालेलं आहे, माशाच्या पोटामध्ये योना किती दिवस होता, 3 दिवस आणि 3 रात्र. मग कुठं प्रार्थना करायला सुरुवात केली त्यानं, माशाच्या पोटामध्ये. देवाने कुठं जायला सांगितलं होतं, निनवेला जायला सांगितलं होतं. सरळ तो निनवेला गेला असता तर एवढं सगळं झालं असतं का, नसं झालं. पण कधी कधी परमेश्वर आपल्याला काय करतो, शिस्त लावतो. मग ज्यावेळेस तो देवाने सांगितलेलं सोडून दुसरीकडे गेला तेव्हा देवाने त्याला काय केली, शिस्त लावलेली आहे. तो देवाची योजना सोडून काय केला, योजनेच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होता. पण परमेश्वराने जर तुमच्यासाठी योजना करून ठेवलेली आहे तर परमेश्वर त्याच्यापासून तुम्हाला बाहेर जाऊ देत नाही प्रियानो. आणि ज्यावेळेस तो माशाच्या पोटामध्ये प्रार्थना करत होता त्यावेळेस परमेश्वराने 3 दिवस त्याला ठेवलं आणि नंतर जिथे त्याला जायचं होतं तिथं काय केलं, सोडवलं. बरोबर आहे ना. आता काही ठिकाणी आम्ही प्रार्थनेला जेव्हा जातो तेव्हा गाडी करून जातो. तिथं गेल्यानंतर ते विचारतात की साहेब तुम्ही कसे आले, सगळेजण कसे आले, काय म्हणते, गाडी करून आलो म्हणते. बरोबर आहे ना. मग आता विचार करा, योना सुद्धा त्या ठिकाणी सुवार्ता सांगायला गेला. त्याला पण तिथं विचारलं असेल ना की तुम्ही कसे आला, काय सांगितलं असेल त्यांनी, माशाने मला इथं आणून सोडलं. प्रियानो, ही परमेश्वराची योजना आहे. आणि ज्या वेळेस परमेश्वर त्याची योजना पूर्ण करतो ना, तो कोणाला कोठं कधी आणि कसं घेऊन जातो ना, हे फक्त परमेश्वरालाच माहित असतं. हालेलुया. हे फक्त परमेश्वरालाच माहिती आहे की आज काय होणार, उद्या काय होणार, परवा काय होणार, माझ्या जीवनामध्ये काय होणार आहे, आज तुमच्या जीवनामध्ये आज काय होणार आहे, आज कुणाला कसं कुठं सुवार्ता सांगायला घेऊन जायचं, हे सगळं कोणाची योजना आहे, परमेश्वराची. आपण सांगतो की आम्ही गाडी करून आलो, पण योनाने काय सांगितलं असेल, माशाने मला इथे घेऊन आलं. सगळे विचार पडले असेल का नाही. ठीक आहे, आपण बघू. ज्या वेळेस आपण देवाच्या शिस्तीपासून वेगळं होण्याचा म्हणजे देवाच्या योजनेपासून वेगळं बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो ना, परमेश्वराला माहिती आहे की आपल्याला कसं शिस्तीत आणायचं. स्तोत्राची संहिता 94:12 मध्ये परमेश्वराचं वचन सांगतं की आपण वाचू स्तोत्र संहिता 94:12. हे परमेशा, ज्या मनुष्याला तू शिस्त लावतोस, ज्याला तू आपल्या धर्मशास्त्रातून शिकवतोस, तो धन्य. हालेलुया. परमेश्वर आपल्याला काय करतो, शिस्त लावतो आणि तो धन्य आहे. खरोखर काय आहे, ज्याला शिस्त लावली तो बरोबर नंतर तो बरोबर देवाच्या मार्गाने काय होणार आहे, चालणार आहे. म्हणून परमेश्वर आपला कसा आहे, शिस्त. आपल्याला जर परमेश्वराच्या योजनेमध्ये राहायचंय तर परमेश्वर आपल्याला त्याच्यापासून बाहेर जाऊ देत नाही. आणि त्याचे संकल्प आपल्यासाठी काय आहे, त्याच्या योजना आपल्यासाठी काय आहेत हे आपण जाणून घेणं फार गरजेचं आहे. आणखी एक आहे योसेफाच्या जीवनाबद्दल जर आपण पाहिलं तर योसेफाला देवाने काय केलेलं आहे, स्वप्नाद्वारे देव त्याच्यासाठी बोललेला आहे. 2 दृष्टांत देवाने योसेफाला दिलेले आहेत. आणि पहिला दृष्टांत काय होता तर 11 तारे, सूर्य चंद्र आणि 11 तारे हे नमन करत आहेत. आणि आणखी एक दृष्टांत त्याला पडला की शेतामध्ये ज्या पेंड्या आहेत त्याच्या पेंडीला काय करत आहेत, नमन करत आहेत. प्रियानो, योसेफाच्या जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर खूप संघर्ष त्याच्या जीवनामध्ये होता. खूप काही समस्यामधून त्याला जावं लागत आहे. पण त्या समस्येमध्ये पण त्यांनी आपण पाहतो की ज्यावेळेस तो त्याच्या भावांना शिदोरी घेऊन चालला होता, त्याचे भाऊ बाहेर होते आणि ज्यावेळेस तो त्याच्या भावाला शिदोरी घेऊन जात होता, त्याच्या भावाने त्याला काय केलं, खड्ड्यामध्ये ढकलून दिलं. त्या खड्ड्यामध्ये तो तिथं म्हणत बसला का की देवा माझ्या संगीच असं का, माझ्या संगीच हे का घडायले नाही. प्रियानो, त्या खड्ड्यामध्ये त्याला माहिती होती की मी परमेश्वराच्या योजनेमध्ये आहे. त्याला ठाऊक होतं की परमेश्वराने मला हे दाखवले म्हणजे काहीतरी परमेश्वराची योजना काय आहे, माझ्यासाठी आहे. आणि त्याच्या भावाने जरी त्याला त्याच्यातून बाहेर काढलं आणि नंतर काय केलेलं आहे, 20 रुपयाला काय केलेलं आहे, विकून टाकलेलं आहे. आणि जे त्याचे भाऊ त्याला विकून टाकले, ज्यांनी त्याला द्वेष केला त्यांनाच परत योसेफाने काय केले आहे, दुष्काळामध्ये सांभाळलेला आहे. प्रियानो, आज तुम्हाला लोक म्हणतील की हा काही करू शकत नाही, आज तुम्हाला लोक म्हणतील की अरे हा काहीच नाही. प्रियानो, त्या ठिकाणी परमेश्वर जर तुमच्या बरोबर आहे, तुम्ही जर परमेश्वराच्या योजनेमध्ये आज आहात तर परमेश्वर नक्की तुमचा उपयोग करून घेणार आहे. आपण पाहतो की योसेफाबद्दल जर आणखी एक गोष्ट जर सांगायची म्हटलं तर योसेफाला 2 स्वप्न पडले. देवाने त्याला स्वप्नाद्वारे सांगितलं, दृष्टांताद्वारे सांगितलं. पण आणखी एक गोष्ट की ज्या वेळेस तो मिस्राचा राजा झाला, तिसरं स्वप्न त्याला पडलं नाही. का पडलं नाही? तिसरी गोष्ट परमेश्वराने त्याला स्वप्नामध्ये दाखवली नाही. कारण योसेफ हा त्याच्या वडिलांचा कसा होता, लाडका मुलगा होता. मग त्याला जर तिसरं स्वप्न पडलं असतं, तिसरं स्वप्न म्हणजे काय, पडलं नाही. का पडलं नाही ते सांगायले.
तर तो योसेफ हा त्याच्या वडिलांचा आवडतीचा मुलगा होता आणि त्याला जर देवाने दाखवलं असतं आधीच की मी तुला काय करणार आहे, असं तुला मिसर देशाचं काय करणार आहे, प्रेसिडेंट बनवणार आहे, असं मी तुला इथून घेऊन जाणार, असं करणार, त्याच्या वडिलांनी त्याला जाऊ दिलं असतं का? त्यांचा आवडतीचा मुलगा आहे, त्याच्या वडिलांनी जाऊ दिलं असतं का? आता माझे छोटे दीर पुण्यामध्ये आहे, मग ते म्हणतात की आम्हाला बाहेर देशाला काम करायचंय. मग ते लहान असल्यामुळे आम्ही सगळे त्याच्यावर काय करतो, प्रीती करतो, ते आमचे लाडके आहेत म्हणून आम्ही त्यांची काळजी घेतो. मग ते जर पप्पाला म्हणले की मला बाहेर जायचं आहे म्हणते, तर पप्पा जाऊ देतात का त्याला? नाही जाऊ दे. कारण का लेकर कसे आपल्या डोळ्यासमोर राहिलेलं वेगळं असेल, बरोबर आहे ना? जर योसेफाने हे जर स्वप्न देवाने त्याला दाखवलं असतं तर त्याच्या वडिलांनी त्याला जाऊ दिलं असतं का? तो मिस्राचा राजा झाला असता का? झाला नसता प्रियांनो. त्याच्या वडिलांची त्याच्यावरती प्रीती होती आणि देवाने जर त्याला हे दाखवलं असतं तर हे झालं नसतं, कारण तो परमेश्वराच्या योजनेमध्ये होता. परमेश्वराला त्याच्या जीवनामध्ये ही योजना पूर्ण करायची होती आणि योसेफाला जरी त्याच्या भावाने खड्ड्यामध्ये टाकलेलं आहे तरी परमेश्वराने त्याला काय केलेलं आहे, उंच केलेलं आहे. प्रियांनो, आज लोक तुम्हाला खाली बघण्याचा प्रयत्न करतील, लोक तुमची निंदा करतील, लोक तुम्हाला म्हणतील की हा काहीच करू शकत नाही. पण प्रियांनो, आज तो परमेश्वर आज तुम्हाला आणि मला म्हणत आहे की मी जर तुला उंच केलं तर तुला कोणी खाली बसवू शकणार नाही. मी जर मनुष्याकडे बघत बसले की हा